आपण आपल्या अभंगाकडे येऊ. चालतो तो देव. देव कुणाला म्हणायचं? जो स्वतःच्या मर्जीनं चालतो तो देव. आपल्या शरीरात असणारा जो जीव आहे, मग स्वतःच्या मर्जीनं चालतो की आपण बोलवल्याच्या नंतर येतो? बोलत चला. जीव आपल्या शरीरामध्ये, आपण बोलवलं का आपल्या जीवाला? नाही. हा जीव सुद्धा स्वतःच्या मर्जीनं आला आणि जाताना सुद्धा स्वतःच्याच मर्जीनं जाणार. आणि खरं म्हणजे तुम्ही सर्वजण फार पुण्यवान आहात. या ठिकाणी भागवत कथा चालू आहे आणि हे भागवत शास्त्र जे आहे माणसाला कसं मरावं हे शिकवतं, ध्येय कसा ठेवावा हे शिकवतं. कारण जन्म आणि मृत्यू यांच्या मधला काळ जो आहे तो सुखकारक झाला पाहिजे आणि शेवट जो आहे ना अमृतमय मृत्यू आला पाहिजे, कल्याणकारी मृत्यू आला पाहिजे. आणि तो कल्याणकारी मृत्यू आपण कसा आणून घ्यायचा, म्हणजे विनासायास मृत्यू आपणाला आला पाहिजे. एवढंच नाही तर आपणाला मृत्यूची घटका सुद्धा कळाली पाहिजे. शिवमहापुराणामध्ये विषय आलेला आहे. 6 महिने अगोदर आपल्याला कळतं बरं का आपल्याला म्हणजे जीव जाणार आहे. फक्त आता विषय निघाला म्हणून 2 मिनिटामध्ये सांगतो. 1.5 दिवसावर आपला मृत्यू आहे म्हणून कसं ओळखावं, म्हणजे उद्या आपण मरणार आहोत हे कसं ओळखावं? एक 4-5 खुणा आहेत का. पहिली खूण आहे, सकाळी उठल्या उठल्या वलसावलीला आपलं डोकं दिसतंय का पाहायचं. आणि वलसावलीला जर आपलं डोकं दिसणार गेलं की समजायचं आपला 1.5 दिवसामध्ये मृत्यू आहे. त्याच्यानंतर दुसरं लक्षण, आपण आपल्या नाकाचा शेंडा आपल्याला दिसतोय का बघा. आणि नाकाचा शेंडा जर दिसत नसेल तर 1.5 दिवसावर मृत्यू आहे म्हणून ओळखायचं. त्याच्यानंतर कानामध्ये, दोन्ही कानामध्ये बोट घालायचे. पाऊस पडल्यासारखा आवाज जर येत नसेल तर 1.5 दिवसावर मृत्यू आहे म्हणून ओळखायचं. आणि डोळ्यावर हलकासा असा दाब द्यायचा आणि पुढे फुलं जर चमकत नसतील तर 1.5 दिवसावर मृत्यू आहे म्हणून ओळखायचं. सोपं तरी. आणि मग 1.5 दिवसावर आपला मृत्यू आला म्हणून कळालं की काय करावं भागवतशास्त्र सांगते. आता त्या विषयामध्ये गेलं की आपला अभंग मागे राहील वाटायला लागले मला. पण फक्त एक काम करायचं, आपला 1.5 दिवसावर मृत्यू आहे म्हणून कळालं की तुम्हाला महाराज सांगतीलच. किंवा कथा एवढी मोठी आहे की 7 दिवस नाही, 1 महिना सांगितलं तरी ते संपत नाही अशी ती आहे. आणि मानवी उद्धाराचं म्हणजे सर्वात साधं आणि सोपं शास्त्र जर कोणतं असेल तरी भागवतशास्त्र. उद्धारच होतो माणसाचा, पूर्ण गावचा उद्धार होतो. आणि आपला मृत्यू 1.5 दिवसावर आहे म्हणून कळालं की घरामध्ये जे पाणी आहे त्या पाण्यानं स्नान करायचं. आणि घरामध्ये आपल्याला बसण्यासारखी परिस्थिती असेल तर बसायचं, नसेल तर झोपण्यासारखी परिस्थिती असेल तर झोपी जायचं. आणि डोळे बंद करायचे. आता कानं आपण बंद ठेवू शकत नाही, लक्षात घ्या. आणि आपण काय करतो माहिती का की आता मृत्यूपूर्वी आता कळालं की आपण काय करतो, सोयरेधारीली बोलवतो. शक्यतो 6 महिने अगोदर आपल्याला लक्षण दिसली की सोयरेधाऱ्यांना अगोदरच सांगून टाकायचं. आणि सोयरेधाऱ्याने सुद्धा आल्याच्या नंतर त्यांच्या कानासमोर बाबा मला ओळखीलो का बी म्हणू नये. याचं कारण असं आहे, नाही येतात बाबा मला ओळखीलो का म्हणतात, माझं नाव काय आहे सांगा. कारण माणूस प्रेमात अडकतो. आणि जड भरत राजा कोणाच्या गरबा गेला? जड भरत राजा. हा जड भरत राजा हरणी गरबा गेला. कशामुळं? मृत्यूपूर्वी त्या हरणाचं ध्यान केलं. वासनेच्या संगे जन्म घेणं, जन्म तिकडे जाऊन घ्यावं लागते. म्हणून फक्त चिंतन एकच श्रीहरी भगवंताचं करायचं, कुणाला बोलायचं नाही. आणि मन जे आहे ना संसारात ठेवायचं नाही, नातावर नाही, नातीवर नाही, नवऱ्यावर नाही,
पुतणीवर नाही, लेकरावर नाही, जनावरावर नाही, वासरावर नाही, एकाचा जीव फड्यात अडकला. हा, फड्यामध्ये अडकला. आणि तुम्हाला सांगतो, मग कुणाला बोलायचं नाही, फक्त श्रीहरी भगवंताच्या एकेका अवयवाचं दर्शन घेत जायचं. अगदी मुकुटापासून सुरुवात करायची. आणि ज्यावेळेस आपण श्रीहरी भगवंताच्या चरणाचं दर्शन घेऊ त्यावेळेस आपला प्राण तुटला पाहिजे. आणि हा प्राण जो आहे नाकातून, डोळ्यातून, तोंडातून, मूत्रद्वारातून आणि गुदद्वारातून जर गेला तर जीवन व्यर्थ गेलं म्हणून समजावं. आपला प्राण जो आहे ना, इथं आईनं टाळू माटल्याचं, इथं म्हणजे जागा जी आहे टाळू माटलेली, तिथून गेला पाहिजे. मग त्याच्यासाठी प्राण जो आहे तो शरीरामध्ये कोंडून धरायचा आणि डोक्यामध्ये ताण दिल्याच्या नंतर तिथून हा प्राण जो आहे तो निघतो. आणि हा डोक्यातून निघालेला प्राण जो आहे तो महिर लोकापर्यंत जातो. वाटाणं सत्य लोक, पुन्हा त्याच्यानंतर हे 2-3 लोक लागतात, यम लोक लागतं, अमृतपुरी, हे भरपूर लागतात वाटाणं. पण वाट्यामध्ये कुठेही अडकायचं नाही. मग शेवटपर्यंत महिर लोकांमधून ज्याने विष्णूची भक्ती केलेली आहे ते विष्णू लोकांमध्ये जातात. जे शिवाचे भक्त आहेत ते शिव लोकांमध्ये जातात. पण महिर लोकांपर्यंत पोहोचलो तर, आणि मध्ये जर अडकलो समजा आपला जीव, तर तो पुन्हा या वातावरणामध्ये जल, अग्नी आणि वायू या 3 रूपामध्ये इथं भटकत राहतो. ममेव वंशो जीवलोके सनातनः मनषष्टानेन्द्रियाणि प्रकृतिस्थाने कर्षति. आणि जिथं प्रकृती निर्माण होईल त्या ठिकाणी हा जीवात्मा जो आहे तो आकर्षित होतो. म्हणून पहिल्याच्या जुन्या बाया ज्या आहेत, ज्यांना संतती निर्माण करण्याची संधी आहे, त्यांना आपल्या सुनांना सांगतात, अगं घराच्या बाहेर असं कुठेही शेताला फिरू नको, मंदिरात जा, देवापुढे बस. कारण मंदिरामध्ये प्रसन्नता आणि पवित्रता असते. घरामध्ये देवाऱ्या समोर प्रसन्नता आणि पवित्रता असते. आणि त्या ठिकाणी शुद्ध आत्माच आलेला असतो. आणि एक तुम्ही प्रयोग करून बघा, पौर्णिमेच्या दिवशी गाढवांना चंद्रप्रकाशात बांधून बघा किंवा खुल्लं सोडून बघा, कुठं जाऊन बसतात. काय अनुभव आहे तुमच्या गावातल्या लोकांचा? काय अनुभव आहे? म्हणजे गाढव पाहिलेत ना? हां, मग म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी गाढवांना काय करायचं, चंद्रप्रकाशामध्ये आणून सोडायचं. थांबतात का तिथं? थांबत नाही. गाढवांना चंद्राचा प्रकाश सहनच होत नाही. तुम्हाला सांग, होत नाही हो. त्या अंधारात जाऊन थांबतात. मग हे गाढवाच्या जातीची जी माणसं आहेत की नाही, त्यांना परमार्थ सुद्धा आवडत नाही. तुम्हाला सांगतो, त्यांना परमार्थ सुद्धा आवडत नाही. हे काय किरकिर लावून बसल्यात. पण जीवनात हे तुम्हाला सांगतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय जन्माला आला म्हणून लहान लहान लेकरं जे आहेत ना, कवळे कवळे जिवंत आहेत. मला सांगा, माणसानं काय खायचं सोडलं आता? लेकरं सोडलं तर? लहान लहान कवळे कवळे लेकरं जर सोडलं तर दुसरं काय खायचं सोडलंय? मला सांगा. बेंडपळा सोडलाय का? शहरातला कोणता प्राणी सोडलाय का? नाही. फक्त हे लहान लहान लेकरं सुद्धा गवसली नसते. तुम्हाला सांगतो, संप्रदाय जर महाराष्ट्रामध्ये जन्माला आला नसता तर. म्हणून साधू संतांचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत. ज्ञानेश्वरांचे उपकार आहेत, तुकाराम महाराजांचे उपकार आहेत, आणि या साधू संतांचे उपकार आहेत. काय सांगू आता Thank you.
मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी होण्या उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. साधू संतांच्या चरणावर आपण जीव जरी ठेवला तरी त्यांचे उपकार फिटणार नाही. उपकारामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहेत? तर उपकारामध्ये सर्वात श्रेष्ठ गाय आहे. गायीच्या नंतर उपकारामध्ये श्रेष्ठ वाहणारी नदी आहे. त्याच्यानंतर उपकारामध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोण असेल तर वृक्ष आहे. आपण म्हणतो लेकरू जन्मल्याच्या नंतर जन्मल्या लेकराला आईचं दूध लागतं, पण लेकरू जन्मल्या आई जरी वाढली तरी जगलेले लेकर बरेच आहेत. म्हणजे जन्मल्या लेकराला लागतो तो ऑक्सिजन, प्राणवायू, आणि हा प्राणवायू आपल्याला वृक्षच देतात. मग उपकारामध्ये श्रेष्ठ वृक्ष आहे. ह्या वृक्षांचे सुद्धा उपकार आपण फेडू शकत नाही. त्याच्यानंतर वृक्षापेक्षा 4 पटीने श्रेष्ठ उपकारामध्ये आपले वडील आहेत. कारण वडील हिंडू फिरू शकतात, वृक्ष हिंडू फिरू शकत नाही. भरण पोषण करण्यासाठी ते हिंडतात फिरतात. आणि वडिलांपेक्षा उपकारामध्ये 100 पटीनं उपकारात श्रेष्ठ आई. आई कशामुळं? कारण तिनं 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये लेकराला वाढवलं, आणि कितीही असह्य वेदना जरी झाल्या तरी माझ्याच उदरातून जन्मलेल्या लेकराला ती माझं म्हणते, आणि दुसऱ्याच्या लेकराला ती माझं म्हणतच नाही. आणि दूधवती गाय आणि पुत्रवती स्त्री श्रेष्ठ आहे. आणि आईपेक्षा साधू संत हे 108 पट उपकारामध्ये श्रेष्ठ आहेत. विठ्ठल 108 पट साधू संत कसे आहेत ते उपकारामध्ये श्रेष्ठ. आई 1, 2, 3 लेकरांना उदरामध्ये धारण करेल. आता 2च्या वरी नाहीच. पण पहिल्याचा काळ जुना जरी झाला तर 5, 6, 10 ह्याच्यावरी नाही. काही माता बहिणी 12 सुद्धा लेकरांना जन्माला घातलं. असू द्या, त्यांना आपलं म्हणे. पण शेजारच्या लेकरावर आपल्या लेकरासारखं प्रेम करते का? आई शेजारच्या लेकरावर आपल्या लेकरासारखं प्रेम करते का? नाही. पण साधू संत काय करतात माहिती का? एकाच वेळेस हजारो लेकरं आपल्या अंतःकरणामध्ये धारण करतात आणि हे माझे आहेत म्हणतात. विश्वची माझी घर म्हणणारे हे साधू संत आहेत. विठ्ठल विश्वालाच माझं घर म्हणतात, आणि प्रत्येकाचं कल्याण व्हावं हे त्यांची मनातून इच्छा असते. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा
संसार आहे का? जगाचा संसार, सर्वांचा संसार आहे. आणि तुम्हाला सांगतो, संत हे भगवंताचं प्रतिरूप असतं. भगवान परमात्मा काय करतो माहिती आहे का? एकदा आपण इथून भक्ती करून ज्यावेळेस महिर लोकामधून शिवलोकामध्ये किंवा विष्णू लोकामध्ये जातो आणि पृथ्वीवरली लोक ज्यावेळेस साधू संतांना मानित नाहीत अशी परिस्थिती होते, त्यावेळेस एक एक संत जे आहे या पृथ्वीवरती पाठवतो. देव ते संत, देव ते संत, देव देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आतापर्यंत तुम्हाला सांगतो, साधू संतांनी हातामध्ये कधी शस्त्र घेतलं नाही. साधू संत फक्त काय करतात, हातामध्ये शास्त्र घेऊन लोकांना उपदेश करतात. आणि ज्यावेळेस असं भगवंताच्या लक्षात येतं की साधू संतांना लोक मानत नाहीत, द्वापार युगामध्ये असे साधू संतांच्या हाडाचे ढिगाचे ढिग लागले, तेव्हा भगवंताचा अवतार झाला. आणि तुम्हाला सांगतो, भगवंताला इथं बोलवणं फार कष्टदायी असतं. देवासाठी कष्टदायी आहे, देवाला सुद्धा कष्ट आहे फार. आता राम अवतारामध्ये बघा, भगवंताला किती वनवास भोगावा लागला. राजा असून सुख घरामध्ये नव्हतं. भगवान श्रीकृष्णाला जन्माला येण्यापासून संकट, आणि ही संकट मग देवावर येतात. म्हणून फक्त कसं आहे की देव काय करतो की तो आपणाला वागून दाखवतो, आणि संत हे आपल्याला उपदेश करून सांगत. मग आपला विषय चालला होता, जीवात्मा आणि परमात्मा हे दोन एकच आहेत की अलग 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 आहेत. स्वतःच्या मर्जीने येतो तो देव. देवाचा आकार कसा आहे, तो निर्गुण निराकार आणि सगुण साकार दोन्ही रूपामध्ये. हा जीवात्मा कसा आहे, ज्यावेळेस जीवान आपल्या देहाशी संबंध केला की तो सगुण साकार झाला, आणि देह सोडून गेल्याच्या नंतर तो सुद्धा निर्गुण निराकार आहे. आकारामध्ये दोन्ही सारखेच आहे. वजन दोन्हीचं बघितलं तर कसं आहे, साधू संतांची तुला झाली, रामेश्वर शास्त्रींना तोललं, आणि कशाबरोबर निघाले तुकाराम महाराज, तुकिता दुखिता तुलने से
शास्त्रीनं तोडलं ब्रह्मा बरोबर भरले. भागवत शास्त्र आपल्याकडे चालू आहे, त्याची तुला ब्रह्मदेवानं केली. मानवी उद्धाराची इतर साधनाने भागवत शास्त्र श्रेष्ठ ठरलं. त्याच्यानंतर भगवंताची तुला झाली, भगवान श्रीकृष्णाची तुला झाली. रुक्मिणी मातेनं कशाबरोबर तोललं? रुक्मिणी उठा की चला. नाही, रुक्मिणी मातेनं तुळशीच्या पानाबरोबर भगवंताला तोललं. तुळशी दल पारडी ठेविता भगवान झाला बरोबरीचा. असो, भगवंताची तुला झाली, पण ह्या जीवाची तुला झाली का? आपल्या शरीरात असलेला जीव, त्याचं वजन आतापर्यंत त्याची तुला होऊ शकली नाही. बर, देवाला पाहता येते का? देवाला पाहता येते का? पाहता येते. पाहिला पाहिला देवाला पाहिलं साधू संत आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे. अनेक प्रमाण आहेत, आपल्याला त्याच्या खोलात जायचं नाही. 1-2 बसता परवा एखादा देऊन पुढे चालायचं. म्हणजे साधू संतांनी देवाला पाहिलं, पण एक लक्षात घ्या, ह्या चर्मदृष्टीने देवाला पाहता येत नाही. त्याच्यासाठी दिव्य दृष्टी लागते, डोळे बंद करावे लागतात. त्याची साधना आहे. आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा त्याचं दर्शन घेता येतं. बरं, हा जीव जो आहे तो दिसला का कुणाला? आतापर्यंत जीव कुणाला दिसला नाही. बर, मग आता जीवाचं वजन पाहिलं. जीवाला प्रिय काय आहे? जीवाला प्रिय एक आपला देह. कारण प्रकृती स्थाने कर्षती, जिथं प्रकृती होती तिथं आकर्षित होती. आणि एकदा प्रकृतीमध्ये आला की त्याला जाऊच वाटत नाही. आणि त्याच्यानंतर या जीवाला आवडतं सुख. आपल्याला काय आवडतंय? सुखच नाही. दुःख आलं की हा करून लगेच रडत येतात. आपल्याला काय आवडतं? ह्या जीवाला काय आवडतं? सुख आवडतं, देह आवडतो, आणि त्याच्यानंतर ज्ञान. ह्या 3 गोष्टी ह्या जीवाला आवडतात. देवाला काय आवडतं? म्हणजे नामाचं कीर्तन देवाला आवडतं. नारदाला सांगितलं देवानं की जिथं माझा नामाचा गजर, हरनामाचा गजर जिथं चालतो त्या ठिकाणी मी तिष्ठतो म्हणून सांगितलं भगवंताने. देवाला आवडतं ते, जीवाला आवडतं हे. मग जीव वैतागतो केव्हा? आता काही माता भगिनी म्हणतात माझा जीव वैतागलाय माय. एका तर बाईनं काय म्हणली माहितीये का? महाराज म्हणले माझा जीव माझ्या ताब्यात आहे. मी म्हणलं स्वतःच्या मर्जीनं येतो आणि स्वतःच्या मर्जीनं जातो. नाही म्हणले जायचा जीव माझ्या ताब्यात आहे. म्हणलं कसं? मरा म्हणलं आत्ता मरते मी काय भीती हो का? एक लक्षात घ्या, विनोदाचा भाग सोडत द्या. साप चावून मरणं, पाण्यात पडून मृत्यू होणं, प्रवासामध्ये मृत्यू होणं, ऍक्सिडेंट होणं, हे मृत्यू जे आहेत ना कल्याणकारी नाही, मोक्ष नाही. बघा, कितीही कडू लिंबोळी असू द्या, झाडालाच पिकल्याच्या नंतर कशी लागते? गोड लागते. आणि भुईला पडल्याच्या नंतर वापते. माणूस आयुष्यभर कितीही कडू राहू द्या, पिकूजेपर्यंत राहिला हो की त्यानं त्याचा पुन्हा जन्म सार्थक होतो, पुढचा जन्म सार्थक होतो. आणि मध्येच मेला, साप चावून मेला
पाण्यात पडून मेला, फाशी घेऊन मेला. आरत कच्चा आंबा पडलेला वापतो का कोयतेची? नासून जाते, वापत नाही. म्हणून हे जीव आपण जरी म्हणत असलो माझ्या ताब्यात आहे, तो स्वतःच्या मर्जीने येतो आणि स्वतःच्याच मर्जीने जातो. एका ऋषीनं प्रयोग केला. म्हणजे जीव येतो कसा तर काही बघता येणार, पण जातो कसा बघावं. आणि मृत्यूपूर्वी एका माणसाला त्यानं काय केलं की बंद काचेमध्ये ठेवलं आणि काच दुभंगल का कसा जाईल बघत बसला. पूर्ण प्रयोग फसला. त्या ऋषीला पाहता आलं नाही, वजन करता आलं नाही. मग असा हा जो जीवात्मा आहे, वैतागतो केव्हा? अन्नदोष, बेताल वागणूक आणि आळस. केव्हा वैतागतो? जीव आपल्या शरीरातला केव्हा वैतागतो? अन्नदोष, दूषित अन्न. एकाने म्हणला महाराज कीर्तनामध्ये यम येत नाही, म्हणा खरं आहे का? म्हणलं खरं आहे. आणि औषध पिऊन बसल्यावर कसं होईल? म्हणजे घरी औषध प्यायचं इंड्रेल आणि येऊन कीर्तनात बसायचं. मग तुम्हाला सांगतो, किती जरी विद्वान असला, दूषित अन्न खाल्ल्याच्या नंतर तो वाचत नाही. विद्वानाला सुद्धा तो मृत्यू टाळू शकत नाही. त्याच्यानंतर दुसरा कोणतं जीव वैतागण्याचं दुसरं कारण? बेताल वागणूक. बेताल वागणूक कशाला म्हणायचं? खाऊन येते खायचं, पिऊन येते प्यायचं, बोलून येते बोलायचं, मोटरसायकल विमानचं लिहिलेलं चालवायचं. विमान. हा, आता आमच्या कॉलेजचे काही पोरं बघा, असे तरुण पोरं विमानचं लिहिलेलं चित्र म्हणतो, अरे पायलट बना की रे. हा, पायलट झालं तर किती तुमचा फायदा होईल. हजाराच्याच गतीने विमान पळत आहे ते. हा, आणि चांगली गोष्ट, अभिमानाची गोष्ट आहे. त्याने म्हणजे ज्यांना गाडी जोरात चालवायची आहे ना पोरं, त्याने काय बनायचं? पायलट बनायचं. हा, बरं आहे, आमचे साथीदार आहे. पायलट बनायचं. असो, विनोदाचा भाग सोडून द्या. मग हा जीवात्मा जो आहे त्याच्यानंतर वैतागतो केव्हा? आळस. आळस करायचा नाही. आणि आळस, किळस आणि तिरस्कार कामाचा केला की आपल्या शरीरातला जीव वैतागतो. आणि काय गोड आहे आपलं? काम गोड आहे. आपलं काम गोड आहे. आळस नाही, किळस नाही, तिरस्कार नाही, बेताल वागणूक नाही. म्हणजे आपलं ह्या जर गोष्टी आपल्या असतील तर जीव वैतागतो, जास्त काळ आपल्या राहत नाही. आता आमचे माऊली भजनामध्ये नाचायले, यांच्याकडे रोग येऊ शकत नाही. तुम्हाला सांगतो, तेवढा बेसरम नाही हो. रोग एवढा बेसरम नाही. उगं गरीबाच्या देवदेव करणाऱ्याच्या माणसात अंगात यायला, त्याने जे मंदिरात कधीच येत नाही. आणि तुम्हाला सांगतो, त्यांना इंजेक्शन बी 5-10 हजाराचं चालत नाही, लाख 2 लाखाचं इंजेक्शन लागते हो. हां, एकदा काय झालं आठवलं म्हणून सांगतो. मी कॉलेजमधून नंतर ऊन लागल्यामुळं मी आता प्राचार्यांना म्हणलं, मी सर थोडं दवाखान्यात जाऊन येतो. दवाखान्यात जाता जाता म्हणलं 2-3 डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत, ते तपासणी फी वगैरे काही घेणार, पण गोळ्या मात्र रट्टावून घेऊन देतात. हां, म्हणजे तपासणी फीचे तिथंच काढतात त्याच्यामध्ये वचप्पा. मग मी म्हणलं ह्या डॉक्टरकडे जायचं नाही, पुढच्या डॉक्टर तिथेही जायचं नाही. म्हणजे सरकारी दवाखान्यातल्या गोळ्या आपल्याला चलतात काही नाही बघावं, कारण परत बघावं ना, सिनियर लेक्चर. हां, मग सरकारी दवाखान्यातच गेलो. त्यावेळेस 5 रुपयाची चिठ्ठी होती. 5 रुपयाची चिठ्ठी काढली. त्या डॉक्टरने विचारलं काय झालं? काय नाही म्हणा, नका ऊन लागले वाटायला, डोळ्यातून नाकातून वाफा यायला. तोपर्यंत सिस्टरने इंजेक्शन भरली. सुई काढूच्यापर्यंत माझ्या अंगात कुठे गेलो केव्हा. अरे बाबा म्हणलं, शरीर आपलं साथ द्यायले, सरकारी औषधं आपल्यावर चलायले म्हणजे शरीर चांगलं आहे. आणि तुम्हाला सांगतो, देवाच्या कृपेनं आत्तापर्यंत मी फक्त 2दा आजारी पडल्याचं मला आठवतंय बरं का. 2दा फक्त. म्हणून विद्वान असो, गरीब असो, अडाणी, समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग आहेत, माणसं आहेत. एक गरीब आहे, दुसरा अडाणी आहे, तिसरा श्रीमंत आहे आणि विद्वान. असे 4 प्रकारची माणसं आहेत समाजामध्ये. मग ह्या 4पैकी ज्यांनी आपला प्रपंच करत असताना मन देवाच्या ठिकाणी लावलं आणि प्रपंच केला,
त्यांचा संसार सफल झालेला आहे. काय म्हणलं मी? गरीब असू द्या, विद्वान असू द्या, गरीब असो की अडाणी असो, संसार करताना मन कुठे ठेवून करायचं? देवाच्या ठिकाणी. श्रीमंत आहे, देवाच्या ठिकाणी मन लावलं नाही. पाटील वाड्याचे वाडे जिथं लक्ष्मी नांदत होती तिथं आता किंकर नांदायला नुसत्या पालीन चिरटच आहे तिथं सरडे. अनेक घरं पाहिलेत मी. तुमच्या गावात आहेत की नाही मला माहिती नाही, तुमच्या परिसरात आहेत की नाही ती परिस्थिती मला माहिती नाही. पण जे श्रीमंत होते पण देवाच्या ठिकाणी मन लावलं नाही. अहो पंगत घ्यावं. आता आमचे कर्मचारी मी काही लोकांना म्हणतो एखाद्या आमच्या मंदिरावर पंगत घ्यावं. हॉटेलामध्ये 10,000ची म्हणजे पार्टी देतात आनंदात, पण 2,000 आमच्या मंदिरावर तर 2,000च्या मध्ये पंगत होत्या. तुम्हाला सांगतो दर रविवारी पंगत असते आणि दर रविवारी 2,000च्या मध्ये आमची पंगत होते. पण एखाद्या कर्मचाऱ्याला म्हणलं पंगत घ्यावं मावली, नाही पगारच झालं नाही, हेच झालं नाही, तेच झालं नाही. आणि हॉटेलमध्ये पार्टी द्यायचं म्हणजे की खुशीनं 10,000ची. मग कोणते विद्वान विफल, कोणत्या विद्वानाचा संसार विफल झाला? विद्वान होता पण देवाच्या ठिकाणी मन लावलं नाही, मंदिरात केला नाही. कारण विद्वतेचा गर्व आहे, मी ज्ञानी आहे. आणि एक लक्षात घ्या, भक्ती करून सिद्ध झाला नाही, भक्ती करून तृप्त झाला नाही आणि भक्ती करून अविनाशी झाला नाही तर त्याची भक्ती वाया गेली. काय म्हणलं? भक्ती करून सिद्ध झालं पाहिजे, भक्ती करून तृप्त झाला पाहिजे आणि भक्ती करून अविनाशी झाला पाहिजे. शाळा शिकून नोकरी लागाव का लागू? शाळा शिकल्यावर नोकरी लागाव का लागू नये? लागावं. हा, आणि नाही लागली तर शिक्षण वाया गेलं. शिक्षण वाया गेलं. हे का शिकला नोकरी लागली नाही, शिक्षण वाया गेलं. भक्ती केला, देवाची भक्ती केला पण तृप्त झाला नाही, भक्ती केलाय सिद्ध झाला नाही आणि भक्ती केलाय आणि अविनाशी झाला नाही, व्यर्थ आहे. आणि आपले बालयोगी व्यंकट महाराज, व्यंकट स्वामी महाराज अविनाशी बनतील की नाही? काय मत आहे तुमचं? अविनाशी बनतील की नाही मृत्यूच्या नंतर? हा, बनतील. ही संतांची खूण आहे. वीर जाणी जे रणे आणि संत जाणी जे मरणे. आणि संतांना तुम्हाला सांगतो, तारुण्यामध्ये कष्ट, उतारवयामध्ये महत्व वाढलं पाहिजे आणि मृत्यूनंतर भरभराट. हे साधू संतांचं लक्ष आहे. आणि खरंच तुम्ही फार पुण्यवान आहात. आता पूर्वीचा काळ जर इकडला बघितला, एक 20 वर्षाखालचा 50 वर्षाखालचा, इथं माणसासारखे नव्हतेच हो. आणि ह्या संप्रदायाला हे साधू संत इकडे आले. आता महाराज कुठून आले काही पता आहे का? व्यंकट स्वामी महाराज पिंपळगावचे आहेत. पिंपळगावचे आहेत का? माळकीनला ते हे झालं. बरं. तर काही संत कसं असतं तुम्हाला सांगतो, जन्मतात एका ठिकाणी, कार्य करतात एका ठिकाणी, देह ठेवतात एका ठिकाणी. हे साधू संतांची खूण. पण विशेष असं आहे की जन्मभूमीलाच ते पावन करत आहेत. आणि असे साधू संत ज्या ठिकाणी पाऊल ठेवतात. आता बघा, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलू लागल्या. तुकाराम महाराज ज्या वाटेने गेले त्या पायाखालची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. असे संत, तपस्वी संत ज्या ठिकाणी बसतात ती जागा सुद्धा पुनीत होत असते, तीर्थरूप बनत असते. ज्या ठिकाणी भागवत कथा चालते ती जागा सुद्धा तीर्थरूप होते. तिथे येणाऱ्याचे पाप नष्ट होऊन जात असतात. पापम पाक होते. म्हणून आपण पहिल्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात?